आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। निवारा हक्क समिती ठाणे शहर अंतर्गत मानपाडा, आझादनगर, मनोरमा नगर, गणेश नगर, शिवाजी नगर येथील नागरिकांनी क्लस्टर योजनेविरोधात जाहीर मोर्चा व धरणे आंदोलन केले। घराखालील जागेचा मालकी हक्क मिळावा। 4 एप्रिल 2002 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा। क्लस्टर योजनेबाबत सर्वसमावेश विचार व्हावा। ठाणे शहरातील पाणीबाबत योग्य नियोजन व्हावे आदी मागण्यांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये फक्त शासनाच्या जागेवरील घरच नाही तर मोडकळीस आलेल्या इमारती, धोकादायक इमारती आणि त्यातल्या त्यात ज्या काही डीम कन्व्हर्ट झालेल्या इमारती सुद्धा ज्या क्लस्टरच्या सर्कलमध्ये येतील त्यांना सुद्धा या क्लस्टरमध्ये समाविष्ट केलं जातंय। म्हणजे आमचं याच्यामध्ये आव्हान आहे की याच्यामध्ये डीम कन्व्हर्ट झालेल्या ज्या सोसायटी आहे मध्यमवर्गीयांच्या त्यांना सुद्धा समाविष्ट केले गेलेलं आहे। तर शासनाला आमचा प्रश्न आहे की या शासनाने जो मंजूर केलेला जो क्लस्टर आहे हे कोणत्या आधारे केलेलं आहे। आज जर ठाण्याची जर परिस्थिती पाहिली तर ठाण्यामध्ये मूलभूत सुविधेची एकदम हाहाकार माजलेला आहे। आजची जर परिस्थिती पाहिली तर ठाण्यामध्ये पाण्याची भरमसाठ टंचाई आज आपल्याला दिसून येते। परंतु असं असताना सुद्धा आज हजारो हेक्टर जमिनींवर यांनी क्लस्टर योजना राबवण्याचा प्लॅन केलेला आहे। ही योजना नक्की नागरिकांसाठी आहे की डेव्हलपर आणि बिल्डर्स लोकांसाठी आहे? हे आमचा आजच्या या मोर्चातून आमचा निषेध आहे की अशा या बिल्डर धारक योजनांना आम्ही हद्दपार करण्यासाठी आजचा हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि यामध्ये सांगू इच्छितो की हजारो हेक्टर जमिनीवर ज्या उंच इमारती, जे उंच टावर्स बांधणार आहेत यामध्ये या ठाणे शहराची लोकसंख्या जवळजवळ 3 ते 4 पटीने वाढण्याची शक्यता आहे। जर आज या ठाणे शहरामध्ये नियोजन नाही, पाणी नाही, घनकचरा व्यवस्थापनाची सोय नाही, त्यातल्या त्यात आज पार्किंगची व्यवस्था नाही, ठाण्यामध्ये रहदारी एवढी वाढलेली आहे, प्रदूषण एवढं वाढलेलं आहे, त्यातल्या त्यात आज पर्यावरण नष्ट होतंय, तर माणसांना मूलभूत अधिकाराच्या व्यतिरिक्त माणसाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, ज्यामध्ये पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा अधिकार आहे, हा मानवाचा अधिकार आहे। आणि आज या ऐतिहासिक ठाणे शहर असलेलं या तलावांचं जे शहर म्हटलं जातं, ठाणे शहरामध्ये आज जी आपली नॅशनल फॉरेस्ट येतं, आज ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने त्याचं नियोजन बदललं जातं, त्याच्या योजना बदलल्या जातात, त्याचं आरक्षण बदललं जातंय। कुठेतरी ह्या गोष्टीचा आज ठाणे शहरात विचार झाला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने जी क्लस्टर योजना या शासनाने मंजूर केलेली आहे ती अत्यंत बेबनाव आहे, ती अत्यंत अनियोजनबद्ध आहे, त्यातल्या त्यात ती नागरिकांचं त्यांच्या निवारा, पाणी आणि मूलभूत सुविधांच्या हक्कावरती पायमल्ली करत आहे, असा आज आमचा या मोर्चाच्या वतीने ठाम निषेध आहे। यासाठी आज जवळपास घोडबंदर मधली कित्येक गाव, वस्ती, पाडे यामध्ये समाविष्ट झालेले आहेत। या व्यतिरिक्त अजून एक गाजर त्यांनी कोळीवाडे आणि गावठाणांना दिलेला आहे। काय तर म्हणे की गावठाण आणि कोळीवाडे यामधून त्यांना तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। माझ्याकडे 44 URPचा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये आजही ते गावे समाविष्ट आहेत। म्हणजे कुठेतरी आंदोलनाला छेद मिळण्यासाठी हे तोडोजोडचं राजकारण करताय, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज कोळीवाडे गावठाणांना थांबवलंय, त्याचसोबत आता या गाव वस्ती पाड्यांना ते टार्गेट करताय, पुढे जाऊन ते मध्यमवर्गीय वस्त्यांवर टार्गेट करणार आहेत। अशा पद्धतीने ह्या सर्व योजना या डेव्हलपर धार्जिन आहेत, या बिल्डर धार्जिन आहेत आणि कुठेतरी यामध्ये राजकारणी लोक आणि डेव्हलपर्स यांच्या संगनमताने हे काम होतंय। नागरिकांना कोणत्याच पद्धतीने विश्वासात घेतलं जात नाही, त्यांचं सर्वेक्षण होतंय ते सुद्धा त्यांना विचारात न घेता केलं जाते, कुठे नोटिसा त्यांना इंडिव्हिज्युअल आलेला नाही। म्हणजे आज जर 50-60 वर्षापासून ग्रामपंचायतीपासून राहणारे जर लोक असतील आणि ते राहत असताना त्यांना विचारत घेतलं जात नाही की किती मोठी शोकांतिका आहे या ठाणे शहरामध्ये। एका बाजूने आम्हाला विकास दाखवायचा, दुसऱ्या बाजूने भक्कास करायचा, एका बाजूने पाणी आणि इतर मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचं आणि ठाण्यामध्ये सुशोभीकरणाकडे आपला सर्व निधी वळवायचा।
ही कुठेतरी गोष्ट थांबली पाहिजे. यासाठी आज ठाणे शहराचे नागरिक म्हणून रस्त्यावर उतरलेले आहेत. मी पत्रकारांना ठाम इथं सांगू इच्छितो की यामध्ये फक्त झोपडपट्टी धारक नाही आहेत, यामध्ये मध्यमवर्गीय लोक आहेत, त्यांच्या सोसायट्यांमधले लोक आहेत, डीम कन्व्हर्ट झालेल्या सोसायट्यांचे लोक सुद्धा आहेत. हा प्रश्न फक्त झोपडपट्ट्यांचा नसून ठाणे शहराच्या 44 व्यापी प्रभागांचा आहे, ज्यामध्ये यांना भविष्यामध्ये आपल्या घरापासून वंचित होण्याची शक्यता आहे की काय. कारण की आज जर तुम्ही पाहिलं SRA सारख्या बिल्डर दर्शन योजना आहेत त्या सुद्धा ठप्प पडल्यात. 15-20 वर्ष झालेले आहेत, त्यांना सुद्धा न्याय मिळालेला नाहीये. मग आज हजारो हेक्टर जमिनीवर जर डेव्हलपमेंट होत असेल तर डेव्हलपरची तेवढी कॅपेबिलिटी आहे का, या सुद्धा गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कुठेतरी भविष्यात निविदा सुद्धा काढल्या जाणार आहेत, त्या त्यांना लक्षात घेऊन आणि त्यांच्या और असलेले डेव्हलपर्सच याच्यामध्ये डेव्हलपमेंट करतील आणि ठाणेकरांना ठाण्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित करतील, असं आज आमच्या या मोर्चातून आमचं निवेदन देत आहोत आज आम्ही शासनाला. तसंही झालेलं आहे, कारण की आज शासनाने मागे GR काढून डीम कन्व्हेन्स संदर्भात कित्येक अटी आणि नियम शिथिल केलेले आहेत. असं असताना सुद्धा आज कित्येक वर्षापासून डीम कन्व्हेन्स झालेलं नाहीये. म्हणजे एका बाजूने शासन नेहमी धोरण काढतं, अशा पद्धतीने धोरणं तयार करतात की लोकांना दाखवलं जातं की शासनाने लोकांसाठी हे केलं ते केलं, परंतु त्याची मुळातच अशा शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. त्याच्यामध्ये बघा 4 एप्रिल 2002 शासनची निर्णयाची अजून अंमलबजावणी झालेली नाहीये. या शासन निर्णयाप्रमाणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या बिफोर 95 आणि 2000 पूर्वीच्या ज्या झोपड्या आहेत त्यांना रेग्युलाइज करायचे आणि भविष्यात अतिक्रमण होऊ नये आणि झोपड्या वाढू नये यासाठी शासनाने काय पाऊल उचललेले, काही उचललेलं नाहीये. यामध्ये बिल्डर, भूमाफिया आणि डेव्हलपर्स आणि एजंट यांचे मुळातच संबंध आहेत आणि याच अंतर्गत आज लोकांना घाबरवलं जातं की अशी तुम्ही अनधिकृत आहात, तुम्हाला क्लस्टर मिळतो, तुमचा फायदा होतोय. परंतु तो फायदा कसा होतोय, ते काहीतरी पत्रक, काहीतरी शासनाचे त्यांनी पटल्यावर त्या पद्धतीने लोकांचे प्रश्न जे आहेत ते त्यांनी ठामपणे लोकांसमोर मांडलेत का, लोकांना विश्वासात घेऊन ही कोणती योजना राबवली जाते का, ती मुळातच होत नाहीये. क्लस्टर हे गाजरच आहे आणि गाजर नसून ती ठाणे शहराची भविष्यात होणारी फसवणूक आहे. आज एक मूळ प्रश्न आहे साहेब, आज ठाण्यामध्ये पाण्याची एवढी बिकट टंचाई, आजच्या कंडिशन मध्ये ठाणेकर नागरिकांना पाण्याची टंचाई भासते, पाण्याची सुविधा नाही याच्याकडे. आणि मग भविष्याची 3 ते 4 पटीने जी लोकसंख्या होणार आहे, 3 ते 4 पटीने जी लोकसंख्या वाढवणार आहे, उंच इमारती बनून 50-50, 60-60 माळ्याचे टॉवर्स बनून, मग ह्या लोकसंख्येला पाणी पुरवठा आणणार कुठून. माझं असंही मत आहे की कदाचित या भविष्यामध्ये जर उद्या याचे पिटिशन सुद्धा दाखल झाले तर या स्थानिक प्रशासन कोर्टाला सुद्धा दिशाभूल करण्याची शक्यता आहे, खोटे ऍफिडेव्हिट सुद्धा देऊ शकतात. इथपर्यंत यांची तयारी आहे. आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर हे आज आंदोलन ठाणे जिल्हाधिकाऱ्यासमोर शासनाला आम्ही वेटीस धरण्यासाठी आणि शासनाला मेसेज देण्यासाठी केलेलं आहे. हे आंदोलन थेट या जिल्हाधिकारी कार्यालयापासून थेट मंत्रालयापर्यंत जाईल, कारण की हा विषय शासन निर्णयाची जी अंमलबजावणी झाली, जो निर्णय पास झालेला आहे त्याला कुठेतरी रद्द करण्यासाठी कॅबिनेटमध्ये हा विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि हा क्लस्टर हद्दपार करण्याचा लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनाने याचा सर्वसमावेशक विचार करूनच झाला पाहिजे. मागणी करत हा मोर्चा अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.